कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। नमस्कार। तुमचं कसं जमलं? आमचं लव्ह मॅरेज। कुठे? पुण्यातच कॉलेजमध्ये। कुठलं कॉलेज? सरस्वती विद्या मंदिर। अभ्यास खूप केला का? मग काय झालं? कशी सुरुवात कशी झाली? काही नाही, त्यांनी मला विचारलं आणि मग 1 महिन्याने मी हो म्हटले। ह्या मगाशी म्हणाल्या की मी जरा माझा पटकन राग येतो वगैरे असं या बोलल्या। तुमचं कसं आहे? मला पण राग येतो, हां, कोणी खोटं बोललं किंवा वेळेवर कामं नाही झाली की मला राग येतो। नमस्कार। नमस्कार। बोला, तुमचं कसं जमलं? अरेंज मॅरेज। मग असा तो दाखवण्याचा वगैरे कार्यक्रम झाला का? कुठल्या पेठेत झाला होता तो? त्यांच्या घरी झाला होता, मित्रमंडळला। मिस्टरांच्या घरी आम्ही गेलो होतो। तुम्ही गेले होते? कारण त्याची आजी होती तेव्हा, ते बाहेर येऊ शकत नव्हत्या म्हणून आम्ही त्यांच्या घरी तुम्ही गेलो। मग काय लगेच पसंती झाली? हो। नमस्कार। नमस्कार। बोला। आमचंही अरेंज मॅरेज। हा, एवढा का आवाज बसला पण तुमचा? नाही, माझा असाच आहे। हां, मी मिरजेची आणि नवरा पुण्याचा। ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीला स्थळ आलं होतं माझ्या नवऱ्याचं, तिची पत्रिका जमली नाही म्हणून त्यांनी काकांनी म्हणजे खूप कॅज्युअली माझं नाव सहज सांगितलं की माझ्या मुलीची जमत नाही आहे तर तिची मैत्रीण आहे, आणि माझी जमून गेली। आणि मी तिला खूप थँक्यू म्हणते, मी खूप नशीबवान आहे। हो। अरे वा। तुमच्याकडे कोणाचा तापट स्वभाव आहे? तापट असं नाही, पण मी रिॲक्ट पटकन होते आणि तो पहिल्यापासून बॅलन्स्ड आहे। आणि आता इतक्या वर्षाच्या सहवासानंतर आम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना, एखादी वस्तू जमली, एखादा पदार्थ यायला लागला, तसे आम्ही आता एकमेकांना यायला लागलो। असंच छान असंच छान राहू द्या आणि होऊ द्या। आपलं कसं काय? सर, माझं लव्ह मॅरेज झालं आहे। एका सोशल मीडिया ग्रुपमधनं आमचा कॉमन फ्रेंड्सचा ग्रुप झाला, त्याच्यातून ओळख झाली, मग त्याच्यानंतर मैत्री झाली आणि मग घरी सांगितलं, सो घरी पण पसंत पडलं दोघांच्या, त्याच्यानंतर झालं लग्न। तुमच्याकडे शांत कोण आहे घरात? नवरा। हो हो, त्यांना त्याचा स्वभाव खूप शांत आहे। त्यांना पर्यायच नसतो ना। मंडळातले सगळे नवरे शांत आहेत। थांबा, येतो, मंडळाकडे येतोय मी। नमस्कार। तुमचं कसं काय? अरेंज मॅरेज आहे। आमचे गुरु एक आहेत, आम्ही तिथे यायचो, मग माझ्या मिस्टरांना मी पसंत पडले, मग मिस्टरांनी त्यांच्या आई वडिलांना सांगितलं की असं असं आहे म्हणून, मग त्यांनी मागणी घालायला घरी आले, मग होकार झाला। आधी तुम्ही दोघांना बघितलं होतं? बघितलं म्हणजे नुसतं बघितलेलं, पण मनात दर्शन घेता घेता। हो ना, म्हणजे बघितलं होतं ना? बघितलं होतं, मनात होतं, मनात वगैरे अरे असं काही गुरु प्रसन्न व्हावेत असं मनात होतं, हो की नाही? चांगलं झालं ना? पण किती वर्ष झाली आता? 14 वर्ष झाली। तुमच्याकडे कसं तापमान? नाही, आमच्या दोघांचाही समतोल असतो, एक जर का चिडला तर दुसरा शांत बसतो, दुसरा चिडला तर एक शांत। असं 14 वर्ष सुरू आहे? अजिबात भांडणं नाही आमच्या दोघांना। व्हायलाच नाही पाहिजे, भांडणं पाहिजे कशाला घरात? नाही, दोघंही आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो, समजून घेतो, कोण एखादा चिडला असेल तर एक शांत बसतो। पण पटकन सॉरी म्हणायचं असेल तर पहिलं कोण पाऊल? एक पाऊल म्हणजे दोघंही, आता प्रत्येकाला रिअलायझेशन होतच ना की आता पण एक पाऊल मागे टाकायचं असेल तर पहिलं कोणतरी मागे टाकत असेल ना? ते सिच्युएशन नुसार डिपेंड आहे, आता कोणाची चूक काय आहे। अच्छा, म्हणजे सिच्युएशन प्रमाणे तुम्ही पावलं ठरवता? तसं नाही, म्हणजे चूक कोणाची असेल किंवा कोणाचं काही बोलण्यात काही चुका झाल्या असेल, मग ठीक आहे, तुझं चुकलं ना, मग मी मागे येते, किंवा त्याचं चुकलं असेल की तो मागे येतो। ते त्यांना म्हणावं, घर आहे की कोर्ट आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।